आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। संगमनेर तालुक्यातील साकूर गावच्या शिवारात 16 एप्रिल रोजी रात्री एका मारुती वॅगनर कारमध्ये पारनेर तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। दरम्यान हा अपघात आहे की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। मनोज गोविंद वाळुंज, वय वर्ष 32, राहणार पळशी, तालुका पारनेर असं मयत झालेल्या या तरुणाचं नाव आहे। याबाबत घरगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। या प्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप मिळालेला नसल्यामुळे व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भिसेला राखून ठेवल्यामुळे तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजलं नसल्यामुळे मृत्यूचं गूढ अधिकच वाढलंय। 16 एप्रिल रोजी रात्री मारुती वॅगनर कार साकूर या गावच्या शिवारामध्ये मांडवेकडून साकूर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेंडभाजे वस्तीच्या जवळ रस्त्याच्या कडेला रात्री 11 वाजेच्या सुमारास बेवारस मृतदेह आढळून आला। यामध्ये निश्चित पडलेला हा तरुण आढळून आला। सदर तरुणाला उपचारासाठी संगमनेर येथील गुलेवाडी नाशिक रुग्णालयात नेलं असता उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। घरगाव पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्रवरानगर येथील रुग्णालयात पाठवला। शवविच्छेदनाचा अहवाल आला नसल्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजलं नाहीये। तसेच या गाडीचा अपघात झाला होता की आणखी काही संशयास्पद बाबी आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।